गणपते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां. लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कैलासराणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाता भृगुटीचराये. कारुण्यसिन्धो भवदुःखहारी. तुझवीण शम्भो मज कोण तारे. शान्ताकारं भुजगशयनं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं. मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं. योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं. सर्वलोकैकनाथं शुकासारिके पूर्णवैराग्यजाते. वसिष्ठापरे ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरुरा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. जयानी सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम.
ध ध प म प प म प म ग रे रे ग म ग रे सा सा रे रे ग म ध प नवनीत सम नवनीत प्रिय नीरद सम प म ग रे ग म ध प ध प म ग रे प म ग रे म ग रे सा नि ध नि सा नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम. आपण सर्व शास्त्रीय संगीताचे जाणकार मंडळी आहात आणि आपल्याकडे प्रहरानुसार राग गायन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेला जर कीर्तन असेल तर भैरव प्रकारातील राग नमनासाठी घेतले जातात. त्यापैकी एक अतिशय भैरवांचा प्रकार असलेला नटभैरव राग नमनासाठी गमदनी प म ग रे ग म ध प ध प म ग रे रे ग म ध प म ग रे सा गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन रत गो कृष्ण हरि हरि जय जय प प म ग रे ग म ध प प ध नि ध नि सा नि ध नि सा नि ध नि ध प म ग ग म प ध नि नि सा शरणागत दीना गत दीना चरणीने करुणा दृष्टी निहारी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि
तुझ्याच नामी रंगून गेलो, रंगून गेलो तुझ्याच नामी राम राम वदता रामा नामी तुझ्या रंगता रामा नामी तुझ्या रंगता वाजव तव पदस्पर्शे अहल्या पावन तव पदस्पर्शे अहल्या पावन तव पदस्पर्शे अहल्या पावन शबरीचा तो भाव जाणून शबरीचा तो भाव जाणून पाल्याचाही वाल्मिकी होऊन पाल्याचाही वाल्मिकी होऊन वाल्याचाही वाल्मिकी होऊन राम नाम हे वदता रामा नामी तुझ्या रंगता रामा नामी तुझ्या रंगता कैलासीचा शिव भोळा कैलासीचा शिव भोळा कैलासीचा शिव भोळा कैलासीचा कैलासीचा शिव भोळा कैलासीचा शिव भोळा कंठी धरली नाममाला 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 सुरवर मुनिधर ध्याती तुझला सुरवर मुनिधर ध्याती तुझला राम नाम हे वदता रामा नामी तुझ्या रंगता रामा नामी तुझ्या रंगता राम नाम हे वदता वाचे राम नाम हे वदता वाचे राम नाम हे वदता वाचे राम बंध तुटती करिकायाचे बंध तुटती करिकायाचे दास तुझा नमितो चरणी दास तुझा नमितो चरणी राम राम वदता रामा नामी तुझा
नामी तुझार रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन आणि संत नेमके कशासाठी भूमीवरती येतात, संतांची लक्षणं कुठली आणि महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये हे संतत्व कसं जपलं, कसं वाढवलं, यासाठी नेहमीचे अभंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. पण या निमित्ताने एका वेगळ्या अभंगावर चिंतन करावं हा हेतू लक्षात घेऊन रे मधनी धम रे मरे नी रे सा रे मरे मध मदनी साने धनी धम रे मरे नी रे सा. संत तोची जाणा जगी दया क्षमाचाचे अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमाचाचे अंगी. संत तोची जाणा जगी दया क्षमाचाचे अंगी. वा लोभ अहंता लोभ अहंता न ये माना. लोभ अहंता न ये माना. तोची विरत जगी जाणा. तोची विरत जगी जाणा. संत तोची जाणा जगी दया क्षमाचाचे. इह परलोकी सुखी. इह परलोकी सुखी शुद्ध
कल्पना मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा. याच्या पुढची ओळ सगळ्यांच्या परिचयाची आहे बरं का. मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत तोची दाणा जगे दया क्षमा ज्याचे अंगी. संत तोची दाणा जगे दया क्षमा ज्याचे अंगी. संत तोची दाणा जगे संत तोची दाणा जगे संत तोची दाणा जगे दया क्षमा ज्याचे अंगी. दया क्षमा ज्याचे अंगी दया क्षमा ज्याचे अंगी. जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी. नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी. आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या. कृपा दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या. देवर्षी नारद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज प्रथमच आपल्यासमोर कीर्तनाला उभी आहे. माझ्यापेक्षा सगळेजण वयाने अनुभवाने ज्ञानाने भक्तीने नामाने सगळीच जण आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. त्यामुळे आपल्या बळे नाही मी बोलत आणि बोलविता धनी वेगळाची. या न्यायानं सद्गुरूंच्या समोर आज किती माझा भाग्याचा दिवस आहे की ज्यांना आपण सद्गुरू मानतो त्या सद्गुरूंच्या जन्माचं कीर्तन करायला मिळणं यासारखा दुसरा भाग्याचा क्षण नाही. आणि मागचे अनेक दिवस महाराजांच्या सानिध्यामध्ये यंदा माझं वैशिष्ट्य महाराजांची किती कृपा माझ्यावरती असं मी सतत म्हणते. तर यावर्षी पहिल्यांदाच मला उत्सवामध्ये महोत्सव काळामध्ये गोंदवल्यात कीर्तन करायला मिळालं. त्यानंतर लगेच हे जन्माचं कीर्तन म्हणजे महाराजांची कृपा काय असावी. आणि ते सुद्धा इतक्या सगळ्या मान्यवर भक्तांसमोर साधकांसमोर कीर्तन करायला मिळतं आहे. म्हणून आपल्या सर्वांना प्रथम वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. या न्यायानं सर्वांना वंदन करते. दोन्ही उत्तम साथीदारांना वंदन करते. या तिघांमध्ये जर कोण कमी असेल तर मी आहे बरं का. त्यामुळं सगळ्याच वयाने अनुभवाने ज्ञानाने आणि आज जो काही वेळेची मर्यादा आहे त्या वेळेच्या मर्यादेमध्ये अर्थातच ताटी उघडा ज्ञानेश्वरा या पालुपताखाली हा शब्द आपण फारच वेगळ्या रीतीनं वापरतो बरं का. घरी आई आपल्याला एवढंच म्हणते काय पालुपत लावताय तुम्ही. आईचं नेहमीचं वाक्य असतं. पण इथं मात्र जी ओळ जे चरण सतत त्या अभंगामध्ये येतं त्याला पालुपत असं म्हटलं जातं. त्यानुसार मुक्ताबाईंनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा कुठेही स्वतःचं नाव लिहिलं नाही बरं का. मुक्ता म्हणे असं कुठेच लिहिलं नाही. पण नुसतं ताटी उघडा ज्ञानेश्वरा या एका ओळीवरनं लक्षात येतं की हा अभंग कोणी लिहिलाय आणि कुणासाठी लिहिलाय. संत मांदियाईमध्ये सर्वात लहान पण अनुभवाने विचाराने ज्ञानाने सर्वश्रेष्ठ असणाऱ्या मुक्ताबाई. आणि आजच त्यांचा अभंग का घेतला तर नेहमी सुपुत्र संसारी कुळाचे वंदन
सुपुत्र कोणाला म्हणावं, संत कशासाठी अवतरतात याचे अभंग नेहमीच होतात, ते आवश्यकच आहेत. पण संत कशासाठी अवतरित होतात आणि अवतरित झाल्यानंतर संतांमध्ये कोणती कोणती लक्षणं असावीत, जी महाराजांमध्ये प्रत्येक ओळीमध्ये सगळी लक्षणं ही महाराजांचीच लक्षणं आहेत. हो, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरूंनी आपल्यासाठी ताटी उघडी केली आहे नामाची. त्यानुसार अभंग घेतला, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताबाईंचं या भागवत धर्मामध्ये महत्त्व काय आहे हो, आमचे गुरुजी सांगायचे, त्यांनी 3 देवांना सरळ केलं. आत्ताचे देव नव्हेत बरं का, 3 देवांना सरळ करण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. पहिले सरळ केले चांगदेव, दुसरे सरळ केले नामदेव आणि तिसरे सरळ केले ज्ञानदेव. 3 देवांना शहाण योग्य मार्गावर आणलं आणि या तिघांना मार्गावर आणल्यामुळे किती बदल घडला परमार्थामध्ये, किती बदल घडला भागवत धर्मामध्ये. चांगदेवांना सुधारलं. काय सुधारलं? एक दिवस मुक्ताबाई अंघोळ करून बाहेर येत होत्या आणि क्षणभरासाठी का होईना चांगदेवांनी मान खाली घातली. आणि हे बघितल्यानंतर मुक्ताबाई एकच वाक्य म्हणाल्या बरं का, पण मनातला सगळा अहंकार, मनातल्या सगळ्या वासना चांगदेवांच्या दूर झाल्या. मुक्ताबाई म्हणाल्या, भिंतीला सुद्धा कोनाडे असतात बरं का. म्हणजे मनुष्य कितीही ज्ञानी झाला, कितीही सर्वश्रेष्ठ झाला, तरीसुद्धा थोडीफार वासना माणसाच्या मनामध्ये राहते. हे एक वाक्य म्हणाल्या मात्र आणि चांगदेवांमध्ये बदल घडला. नामदेवांची कथा आपल्याला माहितीच आहे. नामदेव नामदेव कीर्तन करी, प्रेम भरनाचे पांडुरंग. 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 प्रेम भरनाचे पांडुरंग, प्रेम भरनाचे पांडुरंग. पुढे भरपूर गाणी म्हणायची आहेत बरं का. नामदेव कीर्तन करी, प्रेम भरनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला आता ज्ञानदेवा अभंग. यानुसार नामदेव कीर्तन करतायत नाही, भगवंत नाचतोय, भगवंत माझ्याशी बोलतोय. सगळ्यात सर्वश्रेष्ठ अधिकार या भागवत धर्मामध्ये संत मांदियाईमध्ये मला आहे असा क्षणाचा नामदेवांना अहंकार झाला मात्र. आणि मुक्ताबाई पुन्हा इथं एकच वाक्य म्हणाल्या बरं का, हे मडकं अजून कच्चं राहिलं, अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला. नामदेवांनी लिहिलेले अभंग आहेत बरं का. अरे तुला देवाचा शेजार आहे पण तुझा अहंकार अजून गेलेला नाही. नामदेवांनी औंढा गेला. ते म्हणाले औंढा घेऊ नकोस, त्यापेक्षा औंढ्याला जा, म्हणजे तिकडे सद्गुरू प्राप्ती होईल. भगवंत असले तरीसुद्धा सद्गुरूंची प्राप्ती गरजेची आहे. असं नामदेवांना सुधारलं. आणि आता हा प्रसंग घडला आहे की ज्ञानदेव जगाला आपलं तोंड दाखवणार नाही आणि जगाचं तोंड बघणार नाही. जगाला आपलं तोंड दाखवणार नाही. संतांनी हे वाक्य म्हणून चालणार नाही. जगाचं तोंड बघणार नाही असा विचार करून अपमानाने रोज अवहेलना होतेच आहे. संन्यासाची पोरं म्हणून रोज हिणवलं जातच आहे. पण आज मात्र हा अपमान सहन होईना, ही निंदा सहन होईना. म्हणून भिक्षेला गेलेले ज्ञानदेव झोपडीमध्ये येऊन ताटी लावून बसलेत. आणि निवृत्तीनाथांनी बघितलंय, निवृत्तीनाथ गुरु आहेत बरं का, सद्गुरू आहेत, पण तरीसुद्धा कुठलं कार्ड कुठल्या वेळी वापरायचं हे निवृत्तीनाथांना माहिती आहे. या ठिकाणी म्हणाले मी उपदेश करून चालणार नाही. इथं आईच्या मायेनं ताईनं समजवावं, मुक्ताईनं समजवावं. म्हणून मुक्ताबाई त्या दरवाजाच्या बाहेर ताटीच्या बाहेर जाऊन उभ्या राहिल्या. गवाक्षातून बघितलं
ज्ञानदेव समाधी लावून बसलेत आणि डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत आहेत आणि ते अश्रू बघितले आणि ते अश्रू नव्हते होते, ज्ञानदेवांचे प्रश्न होते बरं का. कशाला बाहेर यायचं, कशाला बाहेर यायचं, जगाने इतकी आपली निंदा चालवली आहे, मग कशाला आपलं तोंड दाखवायचं जगाला, आता मी बाहेर येणार नाही. हे प्रश्न ज्ञानदेव बोलले नाही आहेत, पण अध्याहृत संवाद म्हणतात बरं. आपण मराठीला अभिजात असा दर्जा दिला आहे, त्यामुळे हे शब्द आता ऐकायला मिळत नाहीत. अध्याहृत म्हणजे ते काय बोलले असतील, त्यांचे प्रश्न काय असतील हे जाणून मुक्ताबाईंनी इथून बोलायला सुरुवात केली आहे. आणि ज्ञानदेवांचे एक एक प्रश्न, कशासाठी बाहेर यायचं, का बाहेर यायचं, कुणासाठी बाहेर यायचं, असे प्रश्न आहेत. अध्याहृत संवाद म्हणजे काय, तिकडनं काय माणूस बोलतो हे समजून आपण इकडनं सांगायचं ना. कीर्तनाला येणारे फोन असतात बरं का, असे म्हणजे बुवा समजतात, तिकडनं येणारा फोन काय, कीर्तन सुरू झालं का, इकडचा माणूस हो म्हणाला की हां झालं सुरू, तिकडच्या माणसाने काय विचारलं असेल हे कळतं. पूर्वरंगाला अभंग कुठला, गाणं बरं आहे का, दुसरा फोन. आणि काही महाभाग असतात ते फक्त तिसरा फोन करतात बरं का, भैरवी सुरू झाली का, इकडनं काय विचारतात त्यावरनं उत्तर दिलं जातं. त्याप्रमाणे ज्ञानदेवांचे हे एक एक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला उत्तरादाखल मुक्ताबाई एक एक अभंग सांगतायत. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, पण संत सुखे व्हावे पाणी. असं करता करता चौथ्या अभंगावर आले आहेत आणि मुक्ताबाई महाराज सांगतायत, ज्ञानदेवा सोडुनी असा लढीवा हे का, सोडुनी असा लढीवा हे का, जरा ज्ञान मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. जुने जे आकाशवाणी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांना हे गाणं परिचयाचं असेल बरं का. शब्द शब्द एक एक थेंब अमृताचा, शब्द शब्द एक एक थेंब अमृताचा, पुन्हा ऐकवावी देवा ओघ देवाच्या, पुन्हा ऐकवावी देवा ओघ देवाच्या, अधीर हे विश्वदेवा, अधीर हे विश्वदेवा, उशीर आता का, उशीर का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका. तुम्ही स्वतःला कोण समजता, संत समजता ना, मग संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. तुम्ही स्वतःला पहिल्यांदा योगी शब्द वापरला बरं का, योगी पावन मनाचा. पण योगी शब्द ऐकल्यावर ज्ञानदेव बाहेर आले नाहीत, कारण योग्याचं लक्षण काय हो, त्या योग्याचं नाही बरं का, या योग्याचं सांगते. या योग्याचं लक्षण काय, तर तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. योगी लोकांमध्ये मिसळत नाही, त्याला एकांत प्रिय आहे. मग मुक्ताबाईंच्या लक्षात आलं की योगी म्हणून हे बाहेर येणार नाहीत.
मग मुक्ताबाई म्हणाल्या, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. हो, त्यांनी तसं वागणं हा त्यांचा स्वभाव आहे, लोकांनी असं वागणं हा लोकांचा स्वभाव आहे. मग तुम्ही संत आहात, मग संत म्हणून तुम्ही कसं वागायला हवं. तर एक एक व्याख्या सांगितली बरं का. 4 चरण सोडवायला एवढा वेळ नाही, पुन्हा कधीतरी बोलवा कीर्तनाला, तेव्हा सोडवू 4 चरण. पण 4 चरणांमध्ये मुक्ताबाईंनी एक एक व्याख्या सांगितली आणि ही एक व्याख्या सांगताना 2 उदाहरणं दिली. बँकेमध्ये त्यांना कळेल 2 गॅरंटरशिवाय लोन देत नाहीत, मग मुक्ताबाई तरी कशा 2 व्याख्या दिल्याशिवाय पुढे जातील हो. त्याप्रमाणे संत तोची जाणा जगी, संताची व्याख्या पहिल्या चरणांमध्ये केली. पण ते सांगताना 2 गोष्टी सांगितल्या. अनेक संतांची लक्षणं आहेत, पण दया क्षमा ज्याचे अंगी. महाराजांच्या चरित्रामध्ये बघितलं तर त्या जिजीबाईंनी काय केलं हो, महाराजांना निखारे खाऊ घातले, पण तरीसुद्धा दया क्षमा ज्याचे अंगी. महाराजांनी परत देताना अपमान नाही दिला हो, मुखानं रामनाम घे हे सांगितलं. आधी लोकांवरती क्षमा करावी लागते आणि क्षमा केल्यानंतर लोकांना दया केली जाते. समाजाने अवहेलना केली तरीसुद्धा ज्ञानदेवांनी जनतेला क्षमा केली आणि या क्षमेचं उत्तर म्हणून ज्ञानेश्वरी समोर दिली, म्हणजे ही केलेली दया बरं का. दया क्षमा ज्याचे अंगी पहिल्या चरणांमध्ये संताची व्याख्या सांगितली. दुसऱ्या चरणांमध्ये जगी विरक्त तोची जाणा, विरक्ताची व्याख्या दिली. ते सांगताना ज्याप्रमाणे संत होताना या 2 गोष्टींची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे विरक्त होताना या 2 गोष्टी सोडायला हव्यात. लोभ अहंता नये मना, तोची विरक्त जगी जाणा. तिसऱ्या चरणांमध्ये सुखी माणसाची व्याख्या सांगितली. साधारणपणे येणारे सगळेजण एवढंच म्हणतात, बाकी काही सांगितलं नाही तरी चालेल. सुखी माणसाची व्याख्या काय ती सांगा, बाकी काही कीर्तनात मिळालं नाही तरी चालेल. पण इथं मुक्ताबाई म्हणाल्या, सुखी कोण? जो इहलोकी सुखी आणि जो परलोकी सुद्धा सुखी. इह परलोकी सुखी 2 गोष्टी. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. आणि शेवटच्या चरणांमध्ये वय वर्ष 7-8 वर्ष आहे हो मुक्ताबाईंचं. इथं 7-8 वर्षी आम्हाला बोलता येत नाही आहे नीट, आणि इथं मुक्ताबाईंनी जगाचं तत्त्वज्ञान माऊलींना सांगितलं. आणि शेवटच्या चरणांमध्ये मुक्ताबाई म्हणाल्या, मिथ्या कल्पना. पुन्हा 2 गोष्टी, मिथ्या आणि कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अभंगाचा विचार करताना 8:45 वाजलेत बरं का. म्हणून एका चरणाचा आत्ता विचार करूया तुर्ता. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत कुणाला म्हणायचं तर दया आणि क्षमा ज्याचे अंगी. नाथांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. भूतदयेसाठी प्रसिद्ध असलेले नाथ महाराज. आणि प्रसंग असा घडला, यमन प्रसंग असा घडलाय की एक समुद्रातून विंचू लाटांवरती आहे आणि हा वाहून जातोय विंचू. पण नाथांच्या मनामध्ये दया क्षमा ज्याचे अंगी. हातावरती वाचवायचा प्रयत्न करतायत आणि तो विंचू हातावरती घेतला. आता विंचू असला तरी तो आपला प्रसाद देणारच, स्वभाव आहे हो त्याचा. वृश्चिक राशीच्या माणसानं विचारा, माझ्या सकट. त्याप्रमाणे हातावर घेतला आणि त्यांनी स्वतःचा प्रसाद नाथांना दिला आणि हात झटकून पुन्हा विंचू लाटेकडे जायला लागला. असं 1दा झालं, 2दा झालं. नाथ महाराज त्या विंचवाला बाहेर काढतायत, सतत वाचवतायत आणि शेजारून आपले हितचिंतक जातात बरं का. त्याप्रमाणे एक हितचिंतक निघाला होता आणि म्हणाला, हो नाथ महाराज, तुम्ही वेडे आहात का? तो तुम्हाला प्रत्येक वेळेला नांगी मारतोय, तुम्हाला चावतोय
आणि तरीसुद्धा तुम्ही त्याला वाचवताय. म्हणाले, खरं सांगू, हा प्रसंग बघितल्यावर मला असं वाटलं की माझ्यापेक्षा हा विंचूच श्रेष्ठ आहे बरं का. तो त्याचं काम अगदी व्यवस्थितपणे पार पडतोय. चुकतोय कोण कर्तव्यामध्ये? मी चुकतोय. त्याचा स्वभाव काय आहे? नांगी मारणं हा त्याचा स्वभावच आहे. जो वाचवायला येऊ दे नाही तर मारायला येऊ दे, त्याला नांगी मारणं हा त्याचा जर स्वभाव असेल तर दया क्षमा ज्याचे अंगी, तो त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी माझा स्वभाव कशाला सोडू. आणि म्हणून आधी केली ती क्षमा, त्याचं चावणं सहन केलं, ही केली क्षमा, आणि सतत त्याला वाचवायचा प्रयत्न करतात, ही केलेली दया. त्यामुळे हे शब्द समानार्थी वाटतात बरं का. पण संतांच्या मुखातून आलेले शब्द दया क्षमा ज्याचे अंगी, मुक्ताबाई लिहितायत. परत पहिलं चरण लिहिताना संत जगी जाणा तोची असा शब्द वापरला. वास्तविक पाहता मुक्ताबाईंनी संत जगी माना तोची असं लिहिलं असतं तर काही बिघडलं असतं का? पण संतांच्या मुखातून आलेला शब्द बदलू म्हणून ते अभंग येतो. मानणं आणि जाणणं यामध्ये फरक आहे बरं का. राजकारणावर बोलू नये जास्त, पण सगळा गोंधळ या मानण्यामध्ये आणि जाणण्यामध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला आधी मानलं की सगळा घोळ आहे, कारण नंतर सगळं जाणून होतं. एखाद्या सासूला विचारा बरं का, माझी आली नाही आहे म्हणून सांगते. ज्या मुलाचं लग्न होत नाही आहे त्या आईला विचारा. बघण्याचा कार्यक्रम होतो, बघण्याचाच होतो बरं का तो. बघण्याचा कार्यक्रम झाला की सासूला अतिशय उत्तम सून मिळाली, रूप गुण सगळं उत्तम मानलं बरं का की ही चांगली सून आहे. आणि 6 महिन्याने तिलाच विचारा, घरगुती उदाहरणं देत नाही बरं का. दया क्षमा ज्याचे अंगी आधीच जाणलं पाहिजे आणि मग मानलं पाहिजे, मग अशी पक्षांतरं होत नाहीत. जाणण्याच्या आधी मानतात, हा गोंधळ आहे बरं का. त्यामुळं संत तोची जाणा जगी. महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आहेत की अनेकांनी महाराजांची सुद्धा परीक्षा घेतलेली आहे बरं का. त्यामध्ये माझ्या आवडीचा अतिशय एक प्रसंग सांगते आणि पूर्वरंग संपवते. महाराजां अर्थात सगळेजण आपण गोंधळल्याला जाऊन आलो आहे. अन्नदानासाठी असंख्य लोक प्रसादासाठी येत असतात आणि चरित्रामध्ये प्रसंग असा आहे, महाराज कशाला चिंता करता, कशाला काळजी करता, तो राम आहे ना, तो राम बघेल सगळं काही. आणि सगळ्या लोकांनी महाराजांना विचारलं, हो तुमचा राम आहे बरोबर आहे, ठीक आहे, आपण एक दिवस असं करूया, काहीही अन्न शिजवायचं नाही, तुमचा राम आहे ना, राम काळजी वाहतोय ना. सगळ्यांना चरित्र भागातले प्रसंग माहिती आहेत. राम आहे ना तुमचा, कशाला काळजी वाहता, काहीही अन्न शिजवायचं नाही, एकही अन्नाचा कण शिजवायचा नाही, बघूया तुमचा राम काय करतं ते. ठीक आहे म्हणाले, राम त्याचं काम करील, आपण आपलं नाम घेऊया. त्याप्रमाणे सगळीजणं सकाळपासून, दुसऱ्या दिवशी सकाळपासून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामस्मरण सुरू झालं. माध्यान्नीचा प्रहर आला. महाराज काही जागेवरनं उठायला तयार नाहीत, अन्न शिजवायचंच नाही आहे. आणि इथं मात्र महाराजांना काळजी नाही आहे, पण समोर बसलेल्यांची काळजी सुरू झाली. वेळ होत आली, 9 वाजत आले, समोरच्यानी काळजी व्हायला सुरुवात केली, पण महाराज मात्र निश्चिंत बसलेत. आणि माध्यान्नीचा प्रहर आला, 1 वाजत आला, 1:30 वाजत आला, कुणीच उठायला तयार होईना. महाराज उठत नाहीत म्हटल्यावर आपण कसं उठायचं, म्हणून सगळी मंडळी नाम घेत बसलेत. आणि एका क्षणाला महाराज हसले आणि म्हणाले, जरा वेशीपाशी जा बरं का, कोणीतरी आलंय बरं का, आणि काय आम्ही काय कुणाचंही खातो,
तो राम आम्हाला देतो. कशाला चिंता, भगवंत बघेल ना, राम बघेल ना माझा. तुम्ही नामात राहा, राम त्याचं काम करील. याप्रमाणे एक मनुष्य गाड्या भरून धान्य घेऊन आला, अन्न घेऊन आला आणि म्हणाला, महाराज तुमच्या कृपेनं मला मुलगा झाला. अनेक दिवसाचा नवस होता, तो पूर्ण झाला, म्हणून आज सगळ्या लोकांना प्रसाद घेऊन मी आलो आहे. काय रामाची कृपा, काय महाराजांची कृपा. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. महाराजांची किती उदाहरणं द्यावी, तो शब्द कमी पडतात. ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. माझी विद्या घ्या, माझी सगळी विद्या घ्या महाराज. आणि महाराज म्हणायचे, अरे मी तुझ्यापेक्षा काही शिकलेला आहे का? माझं ज्ञान काही तुझ्यापेक्षा जास्त आहे का? महाराज माझी सगळी विद्या घेतली म्हणा. आणि महाराज म्हणाले, ठीक आहे बरं. आणि त्यानंतर महाराज जे काही वेदांचे उच्चार असतील, जे काही शास्त्र पठण असतील, ते महाराजांच्या आज्ञेवरनं करायचे. आणि प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. महाराज गेल्यानंतरचा जो पुण्यतिथी महोत्सव आहे, त्यावेळेला ब्रह्मानंद महाराज पेढे करत बसले होते. संत तोची जाणा, काय महाराजांचं प्रेम आपल्या भक्तांवरती. त्याप्रमाणे पेढे करत बसले होते आणि मुखाने श्रीराम जय राम जय, सतत मुखानं नाम आहे. सगळेजण पेढे करतायत, पण ब्रह्मानंद महाराजांच्या हातातले पेढे बघितले आणि त्या पेढ्यांवरती, एरवीच्या पेढ्यांवरती त्या दुकानदारांचा शिक्का असतो बरं का, पण इथं दुकानदार मोठा आहे बरं का. या दुकानदाराने ब्रह्मानंद महाराजांच्या हातातला पेढा बघितला मात्र, आणि सगळी भक्त मंडळी म्हणाली, हो तुमच्या त्या पेढ्यावरती राम नाम उमटलंय बघा. आणि त्यावर ब्रह्मानंद महाराज म्हणाले, सद्गुरूंनी मला त्यांच्यासारखं केलं. सद्गुरूंनी मला लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. ते सद्गुरूपणच आपल्याला देतात. त्याप्रमाणे दया क्षमा ज्याचे अंगी, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पूर्वरंगाला विराम देते. पण मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलींनी मिथ्या कल्पना मागे सारा हे म्हटल्यानंतर ताटी उघडले बरं का. आणि ताटी उघडली, ती कसली ताटी उघडली हो, ती ज्ञानाची ताटी उघडली आहे, भक्तीची ताटी उघडली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्या सगळ्यांना मिळतोय. म्हणून पूर्वपद्यामध्ये माझ्या मुक्ताबाई महाराज सांगतात, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. कीर्तनाच्या प्रथेनुसार सगळ्यांनी काही काय नामस्मरण घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीसी। चरित्र भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याचा वेळ कमी करून मुख्य वेळ पूर्वरंगाला दिला। महाराजांचे आजोबा लिंगूपंत नित्य घरी पांडुरंगाची उपासना आहे। ज्या घरी संत जन्माला येतात त्यामागे अनेक पिढ्यांची साधना असते बरं का। समर्थ रामदास जन्माला आले त्यामागे 21 पिढ्यांची उपासना होते। त्याप्रमाणे महाराजांच्या कुळामध्ये आजोबा आधीचे सुद्धा सगळे रुद्रोपंत लिंगोपंत अतिशय पांडुरंगाची भक्ती करणारे, दर एकादशीला वारीला जाणारे, आषाढी कार्तिकीची वारी करणारे। काही चुकत असेल तर जरूर सांगा बरं का, कारण पहिल्यांदा जन्माचं कीर्तन करण्याचा प्रसंग आहे। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरी। सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे अवघी तीर्थे अवघी तीर्थे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरी। जाता पंढरीसी जाता पंढरीसी जाता पंढरीसी। पंढरीनाथ महाराज की जय। नित्य वारी घडते, कुलकर्णी पद आहे आणि विशेष म्हणजे आपण महाराजांचे चरित्र वाचलंय, पूज्य वेलसरे काकाने लिहिलेलं। त्यामध्ये विशेष उल्लेख असा आहे, सगळ्यांकडेच कुलकर्णी पद आहे, पण यांचं विशेष काय तर इतर गावांमधल्या कुलकर्ण्यांमध्ये जर काही भांडणं झाली तर ते सोडवायचं काम सुद्धा महाराजांचे आजोबा करत होते। आणि प्रसंग असा घडलाय की हळूहळू वृद्धापकाळ जवळ आला आणि वृद्धापकाळ जवळ आला म्हटल्यावर वारी घडत नाहीये, मनाची वारी घडते पण देहाची वारी घडत नाहीये। हा थकली कुडी ही मज चालवेना, शरीरानं जाता येत नाहीये पण मनाने जाता येत आहे म्हटल्यावर मनाला थोडासा खेद आहे की यावेळी मी वारी करू शकत नाही, वारीला जाऊ शकत नाही। पण इतके वेळा जर वारी घडली आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये अखंड आहे तर भगवंताची कृपा होणार नाही काय। आणि म्हणून स्वप्नी येई पांडुरंग आज, स्वप्नी येई पांडुरंग आज,
स्वप्नी येई. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगानं दर्शन दिलं आणि सांगितलं, बाळा तुला यायची गरज नाही, तू इतकी वर्ष वारी केलीस, आता तू येऊ शकत नाहीयेस, पण मी येऊ शकतोय ना तुझ्याकडे. आणि म्हणून मयामध्ये एक जागा सांगितली आणि दृष्टांत असा दिला की या जागेवरती खणून बघ, आणि खणल्यानंतर तिथं मी प्रत्यक्ष तिथं आलेला असेल. स्वप्नी येई हो स्वप्नी येई हो स्वप्नी येई. आणि हा दृष्टांत सकाळी झाला आणि सगळ्या मंडळींना घेऊन आजोबा तो मळा बघायला गेले, सोबत अवजारं घेऊन गेले. आणि ज्या अर्थी पांडुरंगानं खूण सांगितली त्या अर्थी खरंच पांडुरंग तिथं आलेला असेल, म्हणून जमीन खणायला सुरुवात झाली. सारंग निसा निसा रे म प रे म प नी प नी म प म रे नी रे सा निसा रे म प नी नी सा सा नी प म रे नी सा. म्हणून ती जागा खणून बघितली आणि काय हो, प्रत्यक्ष त्या विठ्ठल रखुमाईची मूर्ती त्या मळ्यामध्ये सापडली आणि ती मूर्ती पालखीत ठेवली. आणि आनंद काय, हा निसा हरी आला रे आला रे हरी आला रे हरी आला रे आला रे हरी आला रे. संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. हरी आला रे आला रे हरी आला रे. हरी येथे रे हरी तेथे रे हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचून रीते नाही रे हरी वाचून रीते नाही रे. हरी जाणारे हरी वाणारे हरी जाणारे हरी वाणारे हरी वाचून तुझे नाही रे हरी वाचून तुझ नाही रे. हरी आला रे आला रे हरी आला रे हरी आला रे आला रे हरी आला रे. पंढरीनाथ महाराज की जय. आजही गोंधळात ती पांडुरंगाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि विठोबाचा मळा आणि विठोबाची विहीर असं नाव पडलं त्या क्षेत्राला. अशा रीतीनं पांडुरंगाची मूर्ती घरामध्ये आली. आणि आता दर एकादशीला भजन कीर्तन नामस्मरण सुरू झालं. आणि इकडे याआधी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे, रावजी जन्माला आलेले आहेत, पण पिता पुत्रामध्ये फरक इतकाच आहे की वडील हे आपलं कुलकर्णी पद सांभाळून भगवंताची भक्ती करत होते, पण रावजी मात्र पूर्णपणे भगवंताच्या नामामध्ये एकांतवासामध्ये पुढे पुढे त्यांनी ते पद सांभाळलं, पण सगळं लक्ष कुठे होतं तर भगवंताच्या नामामध्ये. म्हणून म्हटलं महाराजांचे आई वडील श्रेष्ठ होते, आजोबा श्रेष्ठ होते, म्हणून पुढे आलेले महाराज इतके श्रेष्ठ. अनेक पिढ्यांची साधना, अनेक पिढ्यांचा हा भक्तिमार्ग चालू आहे, तेव्हा महाराज म्हणून सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरले तो महाराज. आणि विवाह झाला, सगळे म्हणतात विवाह झाला म्हणजे प्रपंचाची ओढी वाढेल, पण इकडे उलट विवाह झाला. आणि विवाहसुद्धा कसा झाला आहे बरं का,
पत्नी गीताबाई, रावजींची पत्नी गीताबाई बघ, महाराजांची आई, विशेष काय आहे त्यांच्या घरामध्ये रामनाम आहे बरं का. आता जे हितचिंतक असतात ते हितचिंतक साधारणपणे कशी भांडणं लावतात भक्तांमध्ये, हो तुमचं घराणं पांडुरंगाचं आणि यांचं घराणं रामरायांचं, मग अशी भांडणं लावतात. पण हा भेद यांच्या घरामध्ये नाही आहे. म्हणाले ठीक आहे की विठ्ठल भक्तीबरोबर आता रामभक्तीसुद्धा घरामध्ये वाढेल बरं का. म्हणजे 1 अधिक 1 2 होतात बरं का, 1 वजा 1 होत नाहीत. त्यामुळे हरकत नाही, ती राम नाम घेऊ दे, आम्ही पांडुरंगाचं नाम घेऊ. हे दोघे सारिखे सारिखे, कोणी वेगळं नाही आहे. आणि म्हणून गीताबाई घरात आल्या, ते रामनाम समर्थांचा भक्त असलेल्या. आणि आता हळूहळू 9-10 झालेत म्हटल्यावर हळूहळू गीताबाईंना सुद्धा दिवस राहिलेत. आणि दिवस राहिल्यानंतर काय स्थिती झाली हो, मुखानं सतत भगवंताचं नाम आहे, राम नाम आहे. घडी 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 चरण तुझे, काय स्थिती आहे, घडी 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 चरण तुझे, आठवती रामा, घडी 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 चरण तुझे, आठवती रामा, घडी घडी चरण तुझे, आठवती रामा, आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा, छंद तुझा, घडी 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 चरण तुझे, आठवती रामा, घडी घडी घडी. काय स्थिती आहे, आसनी शयनी भोजनी छंद तुझा आम्हा, चरण तुझे, आठवती रामा, मास दास भ्रातनाथ तूच एक पाही, मास दास भ्रातनाथ तूच एक पाही, केशव म्हणे करी कृपा, केशव म्हणे करी कृपा, शरण तुझ्या पायी, घडी 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 चरण तुझे, आठवती रामा, घडी 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 चरण तुझे, आठवती रामा, आठवती रामा, आठवती रामा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अशा रीती 9 मास पूर्ण होत. आणि आता गीताबाईंनी घरच्यांना सांगितलं की मला दासबोध श्रवण करण्याची इच्छा झाली आहे. आता ही मंडळीसुद्धा असं म्हणाली नाहीत आमच्याकडे पांडुरंगाची भक्ती आहे, मग दासबोध कशाला ऐकायचा. पण विशेष शास्त्री बुवांची नेमणूक केली आणि ही नेमणूक केल्यानंतर दासबोधाचं श्रवण काय ऐकावं, नियम पाळावे, जरी म्हणसी माता व्हावे, संतांची आई व्हायचंय तर तसा नियम पाळायला सुद्धा हवेत. त्याप्रमाणे प्रार्थिते रखुमाईचा पती, प्रार्थिते रखुमाईचा पती. आणि भगवंताची प्रार्थना करते, प्रार्थिते लखमाईचा पती, तुझ्या कृपेचे लाभे देणे, तुझ्या कृपेचे लाभे देणे, भक्ताला त्या कशास उणे, भक्ताला त्या कशास उणे. रामदास हे उदय
एकादशीचा माघ शुद्ध एकादशीचा दिवस सुरू झाला, जया एकादशीचा दिवस सुरू झाला आणि आता सगळी माणसं नामस्मरणासाठी बसली आहेत. रोजची पूजा गीताबाईंनी केली आणि आज जरा थोडंसं थकल्यासारखं वाटतंय म्हणून जाऊन अंथरुणावर निजल्या. आई सासू सगळ्या विचारायला लावल्या, काय होतंय का? म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त भगवंताचं नाम घेत बसा, राम नाम घेत बसा. संध्याकाळी सुईणीला आणायला सांगितलं आणि सगळी तयारी उत्तम झाली. आणि माघ शुद्ध द्वादशीला सूर्योदयाला बघा, मारुतीरायांचा जन्म आणि महाराजांचा जन्माचं विशेष आहे. सूर्योदयाला महाराजांचा जन्म. सद्गुरू लीलामृतातल्या काही ओव्या म्हणते आणि मग सगळ्यांनी फुलं उधळायला हरकत नाही. कोणी फुलं उधळू नका, यामध्ये सगळ्यांनी आपली फुलं व्हायचे. श्री गणाधीशा तुझ नमोनी करीतो श्री गुरूंचे जन्मकथन. मज दीनावरी कृपा करोन अवधान दीजे श्रीराम. हळू हळू दिवस भरले, नवमास पूर्ण झाले, सोहळे सर्वही केले शास्त्र रूढी श्रीराम. प्रसृती साहित्य जमा केले, कुशल सुईणीसी निमंत्रिले, प्रसृती गृह रंगविले, शोभायमान श्रीराम. जन्म समय प्राप्त झाला, कोणी करू नका गलबला, मुखाने राम राम बोला, सुटका होईल त्वरित. शके 1766 माघ शुद्ध द्वादशी व्रत. बुधे पंचगटी प्रभात, मीन लग्नी रवी आला, शुभ दिन शुभ मुहूर्त, उच्च ग्रह असते जेथ, तया लग्नी बाल जन्मता, आनंदा सुकाळ जाहला. इकडे भजनाचा गजर, रावजी करीतसे मनोहर, पुत्र वार्ता सांगाया चतुरा, नारी टिपोनी बैसल्या, उदरी प्रसृती वेदना आली, गीताबाई प्रसृत जाहली, पूर्व पुण्ये सुपुत्र लाधली, सिद्ध पुरुष श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बालक जन्माला आलाय म्हटल्यावर सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया एकत्र जमल्या आहेत. आणि काय हो, ज्यानं आपल्याला जन्माला घातलं, ज्यानं आपल्या सगळ्यांना बुद्धी दिली, त्या भगवंताला, त्या महाराजांना ही सगळी मंडळी नाणी घालतायत. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी. खाणी तिचिया भाग्याची खाणी, खाणी तिचिया भाग्याची खाणी, नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी. सगळ्या स्त्रिया महाराजांना स्नान घालतायत. ज्यांच्यापासून पाणी निर्माण झालं, ज्यांच्यापासून हे सगळं जग निर्माण झालं, त्या संतांना नाणी घालायचं भाग्य सगळ्यांना मिळतंय.
उत्तम रीतीनं स्नान, आधी थंड पाण्याने, मग गरम पाण्याने, मग पुन्हा थंड पाण्याने स्नान. छान बाळाचं शरीर पुसून सुंदर आंगडी टोपडी बाळाला घालायचे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला दृष्ट लागू नये म्हणून आई काजळ लावते, त्याप्रमाणे आपल्या महाराजांना दृष्ट लागू नये म्हणून महाराजांना सुद्धा काजळाचं बोट लावायचं आहे. हो न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, रवी उदयाला गरजताला, रवी उदयाला गरजताला, मुखी एक ते नाम म्हणूया श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माघ शुद्ध द्वादशी येत, माघ शुद्ध द्वादशी, बुधवार असे शुभ समयाला, बुधवार असे शुभ समयाला, मंगलमय हा गोंदवल्याला, मंगलमय हा गोंदवल्याला, लाभे सुख विश्राम म्हणूया श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा रीतीनं बाळाला छान अंघोळ घालून झाली का? आता बाळाला पाळण्यात ठेवायचं आहे. इथं आत्याबाई कुठून आल्या माहिती नाहीत बरं का. हा गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या म्हणा, गोविंद घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, रामराय घ्या कोणी रघुनंदन घ्या, रामराय घ्या कोणी रघुनंदन घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, ब्रह्मचैतन्य घ्या कोणी रामदास घ्या, ब्रह्मचैतन्य घ्या कोणी रामदास घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. काय ठेवलं बाळाचं नाव सांगा सगळ्यांना. हां वा. आता पुन्हा इथं बघा, हा घरामध्ये राम भक्ती, विठ्ठल भक्ती, पण मुलाचं नाव ठेवताना मात्र गणपती. खऱ्या अर्थानं सगळ्या देवतांचा संगम महाराजांच्या ठिकाणी आहे. अशा रीतीनं महाराजांचा जन्म गोंदवल्यामध्ये झाला आणि सगळ्या देवस्त्रिया संत स्त्रिया पाळणा म्हणणार आहेत. इतिहास सिपा गोड गोड लढीवाळा, तुझनी जन एका बाळा, अपरात्रीचा समय जाहला बाई, तरी वेडानीच तची नाही, का आत्मसुखी जागसी रे मुनिराया, अज्ञान मग्न जगवाया,
जगा भुलवावे तव शिष्यांची वृत्ती दूर साराया जागतो स्वीकारे राया ही वळवळ इतुकी कैसी लोकांच्या कल्याणाची वादीनांच्या दुःखाची त्या जांभेचा रामदास तू आला तुझनी जन एका बाळा रघुरायाचे प्रेम दाटले बाई नयनात चमकते पाही किती गोड तुझा बापा रे गणुराया निज निज शिनते काया का दाखवू रे बागुल बिववायास बल भीम रघुचा दास आनंद कशाचा झाला बाई सारे कळले मजला मारुती राय अवतरला तव हृदयी बा नामाचा चाळा तुझनी जन एका बाळा किती हाससी बा गोड गोड लढीवाळा तुझनी जन एका बाळा तुझनी जन एका बाळा तुझनी जन एका बाळा सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. महाराजांनी इतक्या गोड स्वरात पाळणा म्हटलाय. महाराजांनी ज्यासाठी अवतार घेतला नामयोगी म्हटलं जातं, नामासाठी महाराजांचा अवतार, त्याप्रमाणे सगळ्यांना एकदा तरी महाराजांच्या स्थानी अर्थात गोंधळल्याला सगळ्यांनी जाऊन या बरं का. श्रीरामाचा लळा लागतो, श्रीरामाचा लळा लागतो, त्या तीर्था जाऊ त्या तीर्था जाऊ मनाचल गोंदवले पाहू मनाचल गोंदवले पाहू मनाचल गोंदवले पाहू. राम नाम ही जिथली भाषा, राम नाम ही जिथली भाषा, जिथे बदलते ललाट रेषा, जिथे बदलते ललाट रेषा, राम नाम ही इथली भाषा, जिथे बदलते ललाट रेषा, त्या नामाने पावन हो गुणी, त्या नामाने पावन हो गुणी, गोंदवले जाऊ मनाचल गोंदवले पाहू मनाचल गोंदवले पाहू. पावन प्रेरक इथली भूमी, पावन प्रेरक इथली भूमी, जगावे गहे चरित्र नामे, जगावे गहे चरित्र नामे, सुरसचरित हे सत्पुरुषांचे, सुरसचरित हे सत्पुरुष
पुरुषांचे चिंतनात ठेवू, चिंतनात ठेवू मना चल गोंदवले पाहू, मना चल गोंदवले पाहू. गोंदवले पाहू जिथे बरसल्या अमृतधारा, जिथे बरसल्या अमृतधारा, जिथे बरसल्या गोंदवले पाहू, मना चल गोंदवले पाहू. श्रीरामाचा लया लागतो, श्रीरामाचा लया लागतो, त्या तीर्थ जाऊ, त्या तीर्थ जाऊ मना चल गोंदवले पाहू, मना चल गोंदवले पाहू, मना चल गोंदवले पाहू, गोंदवले पाहू, गोंदवले पाहू. श्रीराम जय राम जय जय राम. जेथे भगवंताचं नाम तिथे माझे प्राण, हे महाराजांचं वचन लक्षात ठेवूया भैरवी. भगवंत महाराजांचा अवतार ज्या गोष्टीसाठी आहे ते अखंड रामनाम आपल्या सगळ्यांच्या मुखानं, आपल्या सगळ्यांच्या वैखरीनं आणि वैखरीतलं नाम परावाणीपर्यंत जाऊ दे, अशीच महाराजांकडे प्रार्थना करूया. झालेली सगळी आजची कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी ठेवते. पहिल्यांदाच आज आपल्या इतक्या सगळ्या डोंबिवलीकरांसमोर कीर्तन करायला मिळतं आहे. काय चुकलं असेल तर सगळ्यांची क्षमा मागते. जे चांगलं ते महाराजांचं, जे वाईट ती माझी दुर्बुद्धी, माझ्या आईवडिलांचा, सद्गुरूंचा, गुरूंचा आशीर्वाद समजते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी ठेवते. पूर्वपद्यामध्ये आमच्या मुक्ताबाई म्हणाल्या, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व लगे, मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. श्रीराम जय राम जय जय राम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुण
गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की जय. माझ्या भाग्यानं मला आज हे कीर्तन करायला मिळालं यासाठी शेंबेकर काका आणि मला आजीप्रमाणे माझा सांभाळ करणाऱ्या इनामदार काकू यांचे मी आभार मानते. दोन्ही साथीदारांचे आभार मानते. आज माझ्या कीर्तनाला माझे मामा जयंत काका परांजपे आलेत, त्यांच्याबरोबर जोशी काकू आले आहेत आणि आमचे लघाटे कुटुंबीयसुद्धा कीर्तनाला आलेत. म्हणून सगळ्यांना, सगळ्याच ओळखीच्या अनोळखीच्या सगळ्या माणसांना वंदन करते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी ठेवते. श्रीराम.